नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आपल्या पुढच्या नवीन पी-वाय-क्यू हिंदीच्या पी-वाय-क्यूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण पुन्हा या तासिकेमध्ये 29 पी-वाय-क्यू बघणार आहोत. संधी या पाठावर किंवा संधी या भागावर आपण पुन्हा 30 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. निश्चय शब्द का सही संधी विच्छेद क्या है? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं निश्चय. तर या ठिकाणी हा जो आहे विसर्ग संधीचा प्रकार आहे. तर या ठिकाणी आपण निश्चय या ठिकाणी विसर्ग कुठं आहे तर एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. तर याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर विसर्गाच्या नंतर जेव्हा च किंवा छ जर आलं तर त्याचं रूपांतर षटकोनाचा जो आहे त्या षटकोनाच्या श मध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी निश्चय शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे. संधी विच्छेद त्याला हिंदीमध्ये म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2, दुस्तर का संधी विच्छेद क्या होगा? दुस्तर या ठिकाणी दुस्तर हा सुद्धा शब्द जो आहे हा संधी विसर्ग संधीचाच प्रकार आहे. तर या ठिकाणी विसर्ग कुठं आलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता पर्याय क्रमांक सी. तर पर्याय क्रमांक सी जो आहे विसर्ग जो असतो विसर्गाच्या नंतर त किंवा स जर आलं तर त्याचं रूपांतर या ठिकाणी स मध्ये होतं. लक्षात ठेवायचं त किंवा स जर आलं तर त्याचं रूपांतर स मध्ये होतं. म्हणून दुस्तर हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, मनोयोग शब्द में कौन सी संधी है? मनोयोग. तर या ठिकाणी मनोयोग हा जो शब्द आहे हा शब्द तयार होताना आपल्याला माहिती आहे की मन अधिक योग, मन आणि विसर्ग म्हणजे मन विसर्ग अधिक योग, मन योग हा शब्द त्याचं योग्य संधी विग्रह आहे. तर मनयोग हा शब्दाचा मनोयोग तयार होतो. तर या ठिकाणी या जो विसर्ग आहे त्याचं रूपांतर ओ मध्ये होतं. म्हणून या ठिकाणी मनोयोग शब्द तयार होतो. म्हणून ते विसर्ग संधीचाच हा प्रकार आहे. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, निष्कपट शब्द का संधी विच्छेद क्या है? निष्कपट. बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे निष्कपट. तर या ठिकाणी हे सुद्धा विसर्ग संधीच आहे. तर पर्याय क्रमांक सी ते त्याचं योग्य उत्तर आहे. तर सी याचं स्पष्टीकरण आपण बघूया. म्हणजे विसर्गानंतर जर क, ख, ट, ठ, फ, फ हे जर येत असतील, हे अक्षर जर येत असतील तर त्या ठिकाणी जे काही विसर्ग जो आहे त्या विसर्गाचं रूपांतर षटकोनाचं आहे त्या षटकोनामध्ये होतं आणि पुढचं अक्षर त्याला जोडलं जातं. म्हणून निष्कपट शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, नमस्ते का सही संधी विच्छेद क्या है? या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. नमस्ते, नमः अधिक ते, नमः अधिक ते पहिला जो पर्याय आहे तो पर्याय त्याचा कारण नमस्ते शब्दाचा विग्रह नमः अधिक ते असा होतो. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय त्याचा योग्य उत्तर आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं तर विसर्गाच्या नंतर जर त आलं तर त्याचं रूपांतर आपण मागाशी बघितलं स मध्ये होतं. म्हणून नमस्ते हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6, निराशा का सही संधी विच्छेद क्या है? निराशा. आता नि अधिक राशा या ठिकाणी सी जे पर्याय आहे सी पर्याय याचं योग्य उत्तर आहे. कारण या ठिकाणी नि आणि आशा. तर या ठिकाणी जर विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ हे सोडून जर इतर कोणताही स्वर जर आला असेल अ आणि आ सोडून बघा नि जो आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कडे आपण लक्ष देऊया. नि मध्ये स्वर जो आहे तो इमारतीची जी आहे रस्व ई आहे आणि पुढं पण त्या ठिकाणी आ आलेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आ आलेला आहे. मग जेव्हा अशा प्रकारे होतं तेव्हा त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं आणि तो र आ मध्ये मिक्स झाला म्हणून निराशा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, अंतरात्मा का संधी विच्छेद क्या होगा? अंतरात्मा, अंत अधिक आत्मा. पर्याय क्रमांक डी अंत अधिक आत्मा. या ठिकाणी आपण बघू शकतो अंत अधिक आत्मा. तर जर विसर्ग असेल विसर्गाचं रूपांतर या ठिकाणी र मध्ये होतं आणि र पुढं आला जोडला जातो. म्हणून त्या ठिकाणी अंतरात्मा रचं रूपांतर र आणि आ एकत्र आला रा तयार झाला. म्हणून अंत अधिक आत्मा अंतरात्मा शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न 8वा, तपोवन में प्रयुक्त संधी का नाम क्या है? तपोवन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? संधी ओळखायची आहे. मग तपोवन या शब्दाचा आपण जर फोड केला तर तपः अधिक वन, तपः अधिक वन म्हणजेच तपोवन होतं. या ठिकाणी विसर्गाचं जे आहे विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये होतं म्हणून तपोवन शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी ही विसर्ग संधी आहे. म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. किस शब्द में विसर्ग संधी है? आता आपल्याला शब्द दिलेले राजेंद्र, निश्चल, दुर्गम आणि उज्ज्वल. आता उज्ज्वल जी आहे ती व्यंजन संधी आहे. दुर्गम होईल का? दुर्गम होणार आहे का? तर दुर्गम होणार नाही, दुर्गम सुद्धा होणार नाही. राजेंद्र होईल का? राजेंद्र सुद्धा होणार नाही. निश्चल बघा श या ठिकाणी शचा आपण मगाशी विसर्ग संधीचा नियम बघितला होता. या ठिकाणी जर विसर्गानंतर च जर आलं तर त्या ठिकाणी चच्या रूपांतर कशामध्ये होतं? श मध्ये होतं. म्हणून निश्चल शब्द तयार होतो. म्हणून बी या ठिकाणी विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, निफल की संधी क्या होगी? बघा विसर्गानंतर फ आलेला आहे आणि विसर्गानंतर जर फ येत असेल तर या ठिकाणी विसर्गानंतर फ आलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? ष षटकोनामध्ये होतं. म्हणून या ठिकाणी निष्फल जर आहे, निष्फल हा किती नंबरला आहे? 2 नंबरचा पर्याय निष्फल या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी. 11 नंबरचं यशोगान का संधी विच्छेद क्या है? यशोगान. आता या ठिकाणी यश अधिक गान, पर्याय क्रमांक 1 नंबरकडे लक्ष द्या. यश अधिक गान या ठिकाणी शच्या नंतर या ठिकाणी जर बघितलं तर विसर्ग आलेला आहे आणि विसर्ग के पहिले म्हणजे या ठिकाणी विसर्गाच्या अगोदर जो शब्द श आहे त्याचं त्या ठिकाणी त्याचं जे स्वर आहे त्याचा अस्वर आहे. त्या ठिकाणी श म्हणजे त्याचा उच्चार होतो म्हणजे त्या ठिकाणी स्वर आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढं काय आलेलं आहे तर कोणत्याही वर्गात तर तिसरं जर अक्षर आलं असेल क ख ग तिसरा वर्ग अक्षर जर आला असेल तर त्या ठिकाणी ते विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये होतं आणि अशा प्रकारे शच्या त्या ठिकाणी शो होईल आणि यशो गान त्या ठिकाणी शब्द तयार होतो. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, दुस्तर में कौन सा नियम लागू होता है? मगाशी आपण बघितलं की स मध्ये त्याचं रूपांतर होतं तर या ठिकाणी विसर्ग का स होणार कारण स त्याच्यामध्ये आलेला आहे. दु तर म्हणजे या ठिकाणी त्याचा विग्रह जर आपण केला तर दुह अधिक तर म्हणजे दु त्याच्या पुढे विसर्गाचं चिन्ह अधिक तर दुतर जर केलं तर त्यामध्ये तचं कारण विसर्गाच्या पुढे जर त आलं किंवा स आलं तर त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर स मध्ये होतं म्हणून दुस्तर या ठिकाणी शब्द तयार होतो. म्हणून हा विसर्ग का स होना पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, निशब्द की संधी क्या होगी? बघा निशब्द तर या ठिकाणी निशब्द शब्दाची संधी काय करायची आपल्याला? या ठिकाणी आपल्याला संधी विग्रह आपण अगोदर बघूया. निशब्द तर या ठिकाणी श म्हणजे विसर्गाच्या नंतर जर श येत असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं विसर्गाच्या नंतर जर श आलं तर त्या ठिकाणी काहीही करायचं काम नाही. जसंच्या तसं त्या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर तसंच राहतं, काही बदल होत नाही. म्हणून निशब्द हा शब्द जो आहे तो पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. कारण विसर्गाच्या नंतर श आला तर काही बदल होत नाही, फक्त बेरजेचं चिन्ह काढून टाकायचं आणि योग्य उत्तर त्या ठिकाणी निशब्द आपल्यासमोर तयार होतं. प्रश्न 14, दुरात्मा का संधी विच्छेद क्या है? दूर अधिक आत्मा, दु आत्मा है की नाही? या ठिकाणी दुरात्मा, दु अधिक आत्मा. मग या ठिकाणी विसर्गाच्या नंतर काय आलेलं आहे? जर विसर्गाच्या नंतर स्वर जर आला तर त्या ठिकाणी काय होतं बघा, विसर्ग आणि विसर्गाच्या नंतर डायरेक्ट आ हे स्वर आलेलं आहे. तर या ठिकाणी विसर्गाच्या नंतर जर कोणत्याही प्रकारचा स्वर येत असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं. म्हणून दु अधिक आत्मा दुरात्मा या ठिकाणी शब्द तयार होतो. म्हणून दु आत्मा सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रकार बघूया आपण, प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15, पुरस्कार में कौन सी संधी है? पुरस्कार, पुरस्कार या शब्दामध्ये कोणती संधी आपल्याला ती संधी ओळखायची आहे. पहिला आपण त्याचं काय करूया, त्याचा विग्रह काय होतो ते बघूया आपण. पुर अधिक कार, पूर त्याच्यानंतर विसर्ग आपल्याला चिन्ह द्यावं लागेल. पुर अधिक कार अशा प्रकारे पुरस्कार म्हणजे या ठिकाणी विसर्गानंतर क आलेला आहे आणि विसर्गानंतर जर क येत असेल तर त्या ठिकाणी काचं स मध्ये रूपांतर होतं पुरस्कार. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही सुद्धा विसर्ग संधीचाच प्रकार आहे. पर्याय क्रमांक बी
विसर्ग संधी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, निरोग की संधी क्या होगी? निरोग. तर या ठिकाणी थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर या ठिकाणी जो पहिला जो पर्याय आणि दुसरा पर्याय सारखा आहे, परंतु या ठिकाणी जी दुसरी वेलांटीचा जो शब्द आहे म्हणजे जो बी हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. एचा जो पर्याय आहे त्या ठिकाणी नला दुसरी वेलांटी पाहिजे होती. तर या ठिकाणी जो दुसरा पहिला जो एक जो आपला पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी फक्त त्याची वेलांटी दुसरी समजायची आहे. तर या ठिकाणी नियम काय सांगतो की निरोग जर या ठिकाणी विसर्गाच्या नंतर जर र येत असेल तर त्या ठिकाणी विसर्ग लोप पावतो. फक्त त्या ठिकाणी पहिल्या अक्षराची जी वेलांटी आहे ती त्या ठिकाणी दीर्घ होते. म्हणजेच नीची वेलांटी काय होणार आहे? दीर्घ होणार आहे. दुसरी वेलांटी येणार आहे. दुसरी वेलांटीचा निरव हा शब्द जर आपण घेतला तर या ठिकाणी जसा निरोग तर या ठिकाणी दुसरी वेलांटी द्यावं लागेल. नला दुसरी वेलांटी नी आणि निरोग हा शब्द त्याचं योग्य उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी पर्यायामधले पहिला जो पर्याय दुसरा पर्याय सारखा आहे, फक्त त्यामध्ये दुसऱ्या वेलांटीचा जो पर्याय आपण देणार आहोत तो त्याचं योग्य उत्तर आहे. 17 नंबर, मनाभिराम का संधी विच्छेद क्या है? तर या ठिकाणी मनाभिराम हा जो शब्द आहे याचं सगळ्यात शेवटचा जो पर्याय बघा, या ठिकाणी मन अधिक अभिराम, मन अधिक अभिराम. तर या ठिकाणी आपण बघू शकता की विसर्गाच्या अगोदर हा स्वर आलेला आहे आणि नंतर सुद्धा स्वर आलेला आहे. जेव्हा विसर्गाच्या अगोदर आणि नंतर सुद्धा स्वर येतो तेव्हा त्याचा मध्ये रूपांतर होतं विसर्गाचं. म्हणून या ठिकाणी मनोभिराम हा शब्द तयार होतो. तयार होताना फक्त त्याचा लोप पावतो, दुसऱ्या शब्दातला शब्द लोप पावतो आणि विसर्गाचं रूपांतर मध्ये होतं. म्हणून अधिक न मनोभिराम असा शब्द तयार होतो, मनाभिराम. तर या ठिकाणी फक्त हा शब्द तयार होतो आणि मनाभिराम हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे डी मन अधिक अभिराम हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वां, इनमें से किस शब्द में विसर्ग संधि नहीं है? या ठिकाणी आता विसर्ग संधि कोणती नाही आहे तर ते बघायचं आहे. त्या ठिकाणी अनुच्छेद सोडलं तर या ठिकाणी विसर्ग संधि कुठं नाही आहे, तर फक्त अनुच्छेद शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी दुष्कर, दुकर, त्याच्यानंतर मनो अनुकूल, मन अधिक अनुकूल, मन अधिक अनुकूल, त्याच्यानंतर निर अधिक धन. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर सी आणि डी तीनही विसर्ग संधी आहेत. फक्त एकाच ठिकाणी विसर्ग संधी नाही आहे आणि ती म्हणजे बी अनुच्छेद. हे अनुच्छेद हा जो प्रकार आहे, अनुच्छेद हा प्रकार व्यंजन संधीचा प्रकार असल्यामुळे याचं योग्य उत्तर आहे बी. त्याच्यानंतर पुढचा 19वां, निस्तेज का संधी विच्छेद क्या होगा? निस्तेज शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? विच्छेद करायचा आहे. तर निश्चेद पहिला पर्याय होणार नाही, दुसरा पर्याय पण होणार नाही. पर्याय क्रमांक 3 मात्र त्याचं योग्य उत्तर होणार आहे निह अधिक तेज. या ठिकाणी नीच्या नंतर म्हणजे विसर्ग जो आहे, विसर्गाच्या नंतर या ठिकाणी त आल्यामुळे त्या ठिकाणी त्या ठिकाणी स जोडला जाणार आहे. म्हणून निश्चेद शब्द तयार होतो, निश्चेद. तर म्हणून पर्याय क्रमांक सी निही अधिक तेज हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया आपण. वयोवृद्ध का संधी विच्छेद क्या है? वयोवृद्ध. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, वय अधिक वृद्ध हे त्याचा योग्य संधी विच्छेद आहे. वय अधिक वृद्ध म्हणजे या ठिकाणी त्याचा जर आपल्याला स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर विसर्गाच्या अगोदर जर विसर्गाच्या अगोदर आणि नंतर व जर येत असेल विसर्गाच्या अगोदर म्हणजे वय या शब्दामध्ये जर बघितलं तर हे त्या ठिकाणी स्वर आलेला आहे आणि नंतर व येतं. जर अशा प्रकारे होत असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर मध्ये होतो आणि म्हणून वयो वृद्ध असा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. 21वां प्रश्न बघा, दुष्कर्म का सही विच्छेद क्या होगा? दुष्कर्म अर्धा जो श आहे त्यामध्ये तो विसर्गाच्या जागेवर आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दुष्कर्म हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण काय आहे तर विसर्गाच्या नंतर क ख ट ठ प फ जर येत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अगोदर काय येतं? विसर्गाचं रूपांतर कशामध्ये होतं? श मध्ये होतं. म्हणून दुष्कर्म शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, यदि विसर्ग के बाद च या छ हो तो विसर्ग किस में
बदल जाता है। तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक आपला जो दुसरा श आहे, पर्याय क्रमांक सी. तर या ठिकाणी जर त्या ठिकाणी विसर्गाच्या नंतर च किंवा छ जर आला तर ष षटकोनाचा जो आहे तो ष षटकोनामध्ये विसर्गाचं रूपांतर होतं, म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 23वां प्रश्न, शिरोमणी का संधि विच्छेद क्या होगा? शिरोमणी, शिर अधिक मणी. शेवटचा पर्याय, सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे शिर अधिक मणी, या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. कारण विसर्गाच्या अगोदर अ आलेला आहे आणि नंतर त्या ठिकाणी जो वर्ण आहे तो म आलेला आहे. जेव्हा अशा प्रकारची स्थिती असते, म्हणजे जर विसर्गाच्या अगोदर अ स्वर येत असेल आणि त्याच्या पुढे म येत असेल तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर, विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये होतं, म्हणून शिरोमणी शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. निश्चल, बघा नि आणि चल या ठिकाणी निश्चल में विसर्ग संधि का कौन सा नियम है? तर या ठिकाणी निश्चल जो शब्द तयार झालेला आहे निही आणि चल, या ठिकाणी विसर्ग का कौन सा नियम आहे? तर च के प्रभाव से विसर्ग तालव्य श में बदल जाता है. मी तुम्हाला मग सांगितलं की विसर्गाच्या नंतर च किंवा छ जर येत असेल, च किंवा छ जर आला विसर्गाच्या नंतर, तर त्या ठिकाणी च च्या अगोदर काय लागतं? श लागतं, म्हणून त्याचा निश्चल शब्द तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी विसर्ग का श होना हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. 25वां प्रश्न, आविष्कार का सही संधि विच्छेद क्या आहे? आविष्कार शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे, तो योग्य कोणता आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे अवि, कारण अवि आणि कार, बघा अविकार ई किंवा ऊ, म्हणजे या ठिकाणी पहिल्या शब्दामध्ये जर ई किंवा ऊ आला असेल आणि त्याच्यानंतर क ख फ फ हे जर अक्षर येत असतील तर त्या ठिकाणी त्या अर्धा श जो आहे श षटकोनाचा, या ठिकाणी त्याचं आगमन होतं, म्हणून आविष्कार हा शब्द तयार झालेला आहे, म्हणून त्याचा योग्य संधी विच्छेद आहे. पर्याय क्रमांक बी अविकार हे त्याचं योग्य उत्तर आहे. 26वां प्रश्न, निहि विवाद की सही संधि क्या होगी? आता या ठिकाणी पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. त्याचं विश्लेषण असं आहे की विसर्गाच्या नंतर घोषवर्ण, म्हणजे जर विसर्गाच्या नंतर जर व येत असेल तर त्या ठिकाणी विसर्ग जो आहे तो र मध्ये बदलतो. म्हणजे जर विसर्गाच्या नंतर व हे घोषवर्ण आहे तो जर येत असेल तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर र मध्ये होतं. कशाचं? विसर्गाचं, म्हणून र तयार झाल्यामुळे निर्विवाद हा शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, पय अधिक पान की संधि करने पर क्या शब्द बनेगा? पयपान. तर या ठिकाणी पयपान जर शब्द आहे याचं जर आपण म्हटलं तर पयपान हा शब्द जर करायचा असेल तर विसर्गाच्या अगोदर अ आणि नंतर जर क या प जर आला, म्हणजे विसर्गाच्या अगोदर जर अ वर्ण येत असेल आणि त्याच्या पुढं प किंवा क जर येत असेल तर त्या ठिकाणी काहीही बदल त्यामध्ये होत नाही, विसर्ग सुरक्षित राहतो. म्हणजे ए जो पर्याय आहे पर्याय क्रमांक ए पयपान हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, दुष्प्रयोजन का संधि विच्छेद क्या होगा? दुःप्रयोजन, पर्याय क्रमांक सी दुःप्रयोजन, या ठिकाणी हे त्याचं योग्य संधी विग्रह आहे. त्याचं स्पष्टीकरण काय आहे? जर विसर्गाच्या नंतर प जर आला तर आपण बघितलं विसर्गाच्या नंतर जर प येत असेल तर त्याच्या पूर्वी त्याचं रूपांतर विसर्गाचं रूपांतर श मध्ये होतं, म्हणून दुष्प्रयोजन हा संधी त्याचं तयार होते, म्हणून याचं दुष्प्रयोजन शब्दाचं संधी विच्छेद आहे. पर्याय क्रमांक सी दुःप्रयोजन. प्रश्न 29वां, विसर्ग के पहले ई या उ हो और बाद में र हो तो क्या परिवर्तन होता है? बघा या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे? विसर्ग के पहले ई या उ हो तो बाद में र हो तो क्या परिवर्तन होता है? तो विसर्ग लुप्त होता है और पिछला स्वर दीर्घ हो जाता है. असं मगाशी आपण एक उदाहरण बघितलं होतं. म्हणजेच काय सांगतं या ठिकाणी? विसर्ग लुप्त होता है और पिछला वर्ग क्या होता है? दीर्घ हो जाता है. म्हणजे ज्या ठिकाणी जे पहिलं जे आपण बेरजेच्या रूपात दोन शब्द लिहितो, पहिल्या शब्दाचं जी वेलंटी आहे ती या ठिकाणी दीर्घ होते, मग तो उकार असो किंवा वेलंटी असो ती दीर्घ होते आणि या ठिकाणी विसर्ग काय होतो? लुप्त पावतो. बाकी सगळं जसंच्या तसं अशा प्रकारे ह्याच्यामध्ये बदल होतो. पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर आहे. मन अधिक हर मनोहर में विसर्ग का रूपांतर किसमें हुआ है? तर या ठिकाणी प्रश्न केलेला आहे विसर्गाचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? तर या ठिकाणी ओ मध्ये झालेलं आहे. बघा मन अधिक हर
ओ आलेला आहे मध्ये, विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये झालेलं आहे. मग ओ कुठं आहे? तर विसर्ग का ओ होना, पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण किती प्रश्न बघितले आहेत? तर एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत. या ठिकाणी संधीवर आपण आत्तापर्यंत 3 PYQ व्हिडिओ बनवलेले आहेत. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी समजली असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबणार आहे मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पण सांगा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येणारे पुढे जेवढे काही PYQ असतील, अजून आत्तापर्यंत आपण जवळपास 8 ते 10 PYQ टाकलेले आहेत आणि दररोज आपण 3 PYQ टाकणार आहोत आणि नक्कीच त्यामध्ये तुम्हाला TET असेल किंवा CET असेल त्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.